सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय LIS चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपला आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ मोटिवेशनल व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. स्वामी समर्थांचे आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत, स्वामी भक्त आहोत आणि आपण आपल्या स्वामींची आपल्याला जमेल तशी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सेवा पूजा ही नक्कीच करत असतो. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम, खूप संकटे आहेत आणि दररोज आपण अशा संकटांना, छोट्या मोठ्या गोष्टींना, छोट्या मोठ्या प्रॉब्लेमांना दररोज प्रत्येक स्वामी भक्त हा सामोरे नक्कीच जात असतो. तर ह्यामुळे काय होतं, तर आपल्याला आलेल्या संकटाचा सामना कसा करायचा हे सुद्धा कधी कधी समजत नाही. आपला तर आपल्या स्वामी महाराजांवर खूप विश्वास असतो आणि स्वामी महाराजांची सेवा आपण जमेल तशी करत असतो. आता जमेल तशी आणि शक्य होईल तशी अशी का म्हणते मी, कारण बघा, आपण प्रत्येक स्वामी भक्त हे काही स्वामी भक्त असतील ते बाहेर जॉब वगैरे करतात, त्यामुळे त्यांना जॉबमधून स्वामींची पोथी वाचन करणे, ग्रंथपठण करणे हे शक्य होत नाही. त्यामुळे ते जेव्हा पण आपल्याला वेळ मिळेल, जेव्हा पण वेळ काढून ते आपल्या स्वामी महाराजांची सेवा करत असतात आणि इतर वेळेला ते दररोज स्वामी महाराजांचं नामस्मरण नित्यनेमाने करत असतात. तरीसुद्धा स्वामी महाराजांवर त्यांचा विश्वास अखंड असतो, कारण ते स्वामींचे भक्त असतात आणि आपण आपल्या स्वामी महाराजांचे भक्त, स्वामी सेवेकरी तेव्हाच येतो, तेव्हाच बनतो जेव्हा आपल्या स्वामींची इच्छा असते. स्वामी महाराजांना एखादा भक्त जर अतिशय प्रिय असला आणि जर तो भक्त जर त्यांना खूप आवडला, तर स्वामी महाराज त्याच्या आयुष्यात जी पण संकट असतात, जे पण प्रॉब्लेम असतात, त्या प्रॉब्लेमला, त्या संकटांना सामोरं जाण्याची ताकद त्याला देत असतात. स्वामी महाराजांसाठी प्रत्येक भक्त हे समान असतात. जास्त सेवा करणारे आणि कमी सेवा करणारे जरी स्वामी सेवेकरी असले तरीसुद्धा स्वामी महाराज मन बघत असतात. म्हणजे मनापासून किती आपण आपल्या स्वामींची सेवा करतो, स्वामींचे पोथी वाचन करतो, स्वामींचं नाव घेतो हे ते बघत असतात. शिवाय स्वामी महाराज आपले कर्मसुद्धा बघत असतात. स्वामी महाराजांसाठी जर सर्वात चांगली आणि सोपी स्वामी सेवा असेल आणि स्वामींपर्यंत पोचण्याचा जर एकमेव मार्ग असेल, तर आपण आपले कर्म चांगले केले पाहिजेत. आपण कर्म जर चांगले केलेत आणि जर स्वामी महाराजांचं तुम्ही दिवसातून एक माळ जरी अगदी मनापासून नामस्मरण जरी केलं ना, किंवा 10-15 मिनटं जरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलं ना, तरीसुद्धा स्वामी महाराज तुमच्या पाठीशी कायम असणार आहेत. आणि तुमच्यावर जे पण संकट, जे पण प्रॉब्लेम येतील, ज्या पण आर्थिक अडचण येईल, कोणती पण असू दे, मग ती जॉबच्या संदर्भात आर्थिक अडचण असू दे किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणता पण प्रॉब्लेम फेस करायला लागू दे, तरीसुद्धा स्वामी महाराज त्यातून बाहेर आपल्याला नक्कीच काढतात. आणि ज्या वेळेला आपण हे संकट, हे अडचणी, हे जे प्रॉब्लेम असतो, त्या प्रॉब्लेमला जेव्हा आपण सामोरे जात असतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते आणि त्यावेळेला स्वामी महाराज आपल्याला ताकद, आपले एक जिद्द मनामध्ये निर्माण करतात, की ज्यामुळं आपल्या मनामध्ये घट्ट विश्वास निर्माण होतो. आपल्या एक स्वामींविषयी आपला घट्ट आणि अतूट विश्वास निर्माण होतो. आपण जेव्हा स्वामींच्या मार्गात येतो, स्वामी सेवेकरी बनतो, त्यावेळेला आपल्या स्वामी महाराजांचं आणि आपल्या भक्ताचं अतूट असं घट्ट नातं निर्माण झालेलं असतं आणि त्या भक्ताच्या आयुष्यात असलेले प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण ही स्वामी महाराज नक्कीच बाहेर काढतात आणि त्यातून त्याला सामोरं जाण्याची ताकदसुद्धा देतात. हे बघा, आपल्या आयुष्यात अडचणी, प्रॉब्लेम, संकटे हे तर येतच राहणार आहेत, कारण आपण जे गेल्या जन्मात कर्म केलं असतं ना, त्यानुसार आपल्याला इथं येऊन ते कर्म फेडायचं असतं. आणि ज्याशिवाय आपल्याला कर्माची भोग जे असतात त्याची तीव्रता, जो प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये भोगे असतातच आणि त्या भोगाची जी तीव्रता असते ती स्वामी महाराज कमी करत असतात. म्हणजे स्वामी सेवेमुळे, स्वामींची सेवा केल्यामुळे त्या भोगाची तीव्रता ही कमी होत जाते. जे 2 वर्षामध्ये भोगून संपणारे भोग हे आपण 1 वर्षामध्ये संपवू शकतो. यासाठी आपण स्वामींची सेवा करायची असते. पण तुम्हाला सांगते की स्वामींची सेवा जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला आपले कर्मसुद्धा तेवढेच चांगले असणे खूप गरजेचे आहे. कारण आपण काय करतो की आपण स्वामींचे पोथी वाचन करतो, ग्रंथपठण करतो, सर्व सेवा अगदी नित्यनेमाने करत असतो, पण इतरांशी आपण चांगले वागत नाही, इतरांविषयी वाईट विचार करतो, इतरांच्या ज्या पण गोष्टी असतील त्या इकडे तिकडे करत असतो आणि आपल्याकडनं ह्या छोट्या मोठ्या चुका ह्या नक्कीच होत असतात. पण त्याच वेळेला आपले स्वामी महाराज हे आपल्यावर लक्ष ठेवून असतात आणि स्वामी महाराज आपल्यावरच काय, ह्या पूर्ण ब्रह्मांड नायक आहेत आपले स्वामी महाराज. त्यांना पूर्ण ब्रह्मांडामध्ये काय चाललेलं असतं हे सर्व त्यांना माहिती असतं. यासाठी तुम्हाला एक सांगते की तुम्ही स्वामींची कमी सेवा जरी केली ना तरी चालेल, पण तुम्ही कर्म जे असतील ना ते चांगले करा, कारण शेवटी कर्मातच स्वामी सेवा आहे. आणि बघा, आपल्यावर जेव्हा एखादं संकट येतं त्यावेळेला आपल्याला काय वाटतं की खूप, म्हणजे आपण प्रत्येक संकट, आर्थिक संकट, जे पण प्रॉब्लेम असतो त्याला सामोरे जात असतो आणि त्यावेळेला आपला जो स्वामींवरचा विश्वास असेल किंवा आपण जी स्वामींची भक्ती, स्वामींच्या ज्या सेवा करत असतो त्याविषयी सुद्धा विश्वास थोडा कमी कमी होत जात असतो. कारण आपल्याला संकट असतं, आपल्याला असं वाटतं की मी एवढी स्वामींची सेवा किंवा भक्ती,
सर्व करत आहोत. पोथी वाचन करतो, स्वामींच्या सेवा करतो. दररोज मला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या मी अगदी वेळात वेळ काढून मी सेवा करत असतो. स्वामींच्या आरतीला जातो. स्वामींचे जे पण असेल ते सर्व मी नीट करतो. तरीसुद्धा माझ्या आयुष्यात एवढे संकट, एवढे प्रॉब्लेम कसे, तर ह्याविषयी सांगते. आपल्यावर जी संकट येतात, जे प्रॉब्लेम असतात, ते आपल्याला हे दाखवून देण्यासाठी येत असतात की आपले जवळचे कोण आहेत आणि आपले परके कोण आहेत. किती वेळेला, अनेक वेळेला अशा गोष्टी घडून जातात आपल्या आयुष्यात बघा, की आपण स्वामींचे भक्त आहोत आणि स्वामी सेवेकरी आहोत. त्यामुळे स्वामींचं आपल्यावर कायम लक्ष असतं बघा. आपण कुठल्या जरी गोष्टी करत असलो, कुठल्या जरी प्रॉब्लेममध्ये अडकलो, तरी सुद्धा स्वामी महाराज आपल्यावर लक्ष ठेवून असतात. स्वामींनी आपल्याला काय सांगितले? स्वामींनी आपल्याला एवढंच सांगितलं की तू तुझे कर्म आणि तू जे पण काम करतोस ते काम अगदी मनापासून आणि व्यवस्थित कर, प्रामाणिकपणाने कर. कायम मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळं आपल्या जर लोक टीका करत असतील, आपल्याला जर अपमानित करत असतील, वाईट बोलत असतील, तर आपण ह्या गोष्टींकडे लक्ष न देता आपण आपले काम, आपण आपले कर्म चांगले करावेत. आणि हे जेव्हा आपण करतो त्यावेळेला स्वामी महाराज आपल्यावर कोणतं पण संकट होते, कोणते पण अडचणी होते, ह्यातून आपल्याला नक्कीच बाहेर काढतात. आणि स्वामी महाराजांचे मी जे मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असते बघा यूट्यूबवर, तर ह्यातून मी तुम्हाला स्वामींचे संदेश सांगत असते. स्वामींचे आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामींनी प्रत्येक भक्ताला एवढंच सांगितलं की स्वामी सेवा कशात आहे ही जाणून घ्या खरी. कारण आपलं काय होतं की आपल्या स्वामी सेवा ह्याविषयीचे यूट्यूबवर खूप असे व्हिडिओ आहेत बघा, की तुम्ही हे करा स्वामींचं, तुम्हाला ते मिळेल, तुम्ही स्वामींची ही सेवा करा, तुमची ही इच्छा पूर्ण होईल. मी असं म्हणत नाही की हे बघा, तुम्ही जर मनापासून स्वामींचे ग्रंथपठण, पोथी वाचन जर केले ना, तर तुमची जर ती इच्छा चांगली असेल ना, तर स्वामी महाराज तुम्हाला त्याचं फळ नक्कीच देतात आणि नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. फक्त मला तुम्हाला ह्यातून हे एवढंच सांगायचे की आपण जेव्हा आपल्या स्वामींचे विचार काय होते, आता स्वामींचे जे विचार होते ते आपण आचरणात आणायला पाहिजे. समर्थांचे संदेश हे सुद्धा मी सांगत असते बघा. ह्यातून मला तुम्हाला एवढंच सांगायचे की खरी स्वामी कशात आहे. तुम्ही नक्कीच स्वामी भक्तांना, प्रत्येक स्वामी भक्तांना जाणून घ्या. स्वामी महाराजांनी आपल्याला प्रत्येक संकटात आणि प्रत्येक अडचणीत मदत केली. प्रत्येक संकटातून आपल्याला त्यांनी बाहेर काढले. जेव्हा स्वामी भक्ताचं आवश्यक आहे, कोणत्या जरी मनुष्याचं आयुष्य जेव्हा शून्य झालेलं असतं, कोणताच आपल्याला रस्ता दिसत नसतो, तेव्हा आपल्याला रस्ता दाखवणारे आपले गुरुच आहेत, म्हणजेच आपले स्वामी महाराज आहेत. त्यामुळं प्रत्येक स्वामी सेवेकराने आपल्या स्वामी महाराजांवर अतूट विश्वास ठेवावा आणि आपले कर्म चांगलेच करावेत. तुम्हाला एक गोष्ट पण मी ह्यातून सांगते बघा, जेव्हा आपल्या स्वामी भक्तांवर संकट येतं ना, त्यावेळेला स्वामी महाराजांनी आपल्यासाठी एक मंत्रसुद्धा दिलेला आहे आणि तो मंत्र आहे तारक मंत्र. तारक मंत्र हा स्वतः आपल्या स्वामी भक्तांना दिलेला आहे आणि तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे, प्रचंड शक्ती आहे बघा. त्यामुळे तारक मंत्र असतं, जो भक्त असेल ना, म्हणजे जो स्वामी सेवेकर, ज्याचा स्वामीवर अतूट विश्वास आहे आणि त्याच्यावर कधी पण संकट आहे बघा, संकट आपल्या आयुष्यात येतच राहणार. कारण आपल्या आयुष्याचाच भाग आहे संकटे, अडचणी, प्रॉब्लेम, ह्या सर्व गोष्टी प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात हे असतातच. माझ्यासुद्धा असतात आणि तुमच्यासुद्धा असतात. ह्याचा अर्थ असा नाही की आपण स्वामी सेवा केली त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये संकट नाहीशेच होणार, म्हणजे कधीच आपल्या आयुष्यात संकट येणार नाही. सुख आणि दुःख हा नियतीचा खेळ आहे. आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा सुख येतं तेव्हा दुःख हे येतंच आणि दुःखानंतरच सुख येत असतं. ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्या आयुष्यात ज्या पण अडचणी, जे पण प्रॉब्लेम असेल ना, ते थोड्या दिवसासाठी असतात बघा. आणि आपल्या स्वामी सेवेमध्ये इतकी ताकद आहे ना, की आपल्या स्वामी महाराजांचं एक वाक्य काय, अजून 2-3 वाक्य आहेत बघा. आणि प्रत्येक स्वामी भक्ताला एक ताकद, एक उमेद देत असतात. अशक्य शक्य करतील स्वामी. आपण जेव्हा स्वामी महाराजांची सेवा करतो त्यावेळेला स्वामी महाराजांच्या सेवेमुळे अशक्य गोष्टीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्याला ज्या गोष्टी अशक्य वाटतात, ज्या कधी आपल्या आयुष्यात शक्यच होणार नाही असं आपल्याला प्रत्येक वेळेला वाटतं, पण स्वामी सेवेमुळे ह्या गोष्टीसुद्धा, अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांना एवढं लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, पण ह्या प्रॉब्लेममधून बाहेर काढणारे आपले स्वामी, आपले गुरुच आहेत. त्यामुळे स्वामींची सेवा, स्वामींचं नामस्मरण कायम आपल्या मनामध्ये, कायम आपल्या हृदयामध्ये स्वामी हे वास करतच राहणार आहे. ते ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत. आणि तुम्हाला एक छान एक स्वामींची गोष्टसुद्धा अशी सांगते की स्वामी महाराजांच्या हातात बघा एक गोटी होती. त्या गोटीचा अर्थ तरी तुम्हाला सर्वांना माहीत आहे की त्या गोटीमधून ते बघत होते की आपला प्रत्येक स्वामी भक्त काय करत आहे. कारण त्या गोटीमध्ये पूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे आणि पूर्ण ब्रह्मांडावर ते त्या गोटीकडे बघूनच लक्ष ठेवत असतात. त्यामुळे तुम्हाला एक सांगते की तुम्हाला आयुष्यामध्ये जेव्हा पण हारल्यासारखं, पडल्यासारखं वाटेल, सर्व संपल्यासारखं वाटेल, तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचं एक वाक्य नक्कीच लक्षात ठेवा की अशक्य शक्य करतील स्वामी आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आपले स्वामी महाराजांचं एक खूप सुंदर अशी 2 वाक्य आहेत बघा, जी प्रत्येक स्वामी भक्ताला आयुष्यामध्ये आलेली निराशा, आयुष्यात आलेले जे पण प्रॉब्लेम असतील ते त्याला सामोरं जाण्याची ताकद ह्या वाक्यामधूनच मिळते. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक स्वामी भक्तांना एवढंच सांगते की आपले स्वामी हे आपले सदैव पाठीशी असतात.
त्यामुळे जरी तुमच्या आयुष्यामध्ये कोणता जरी प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला जेव्हा वाटेल मी हरलोय, पूर्ण सगळं संपले, त्यावेळेला आपल्या स्वामींचा तारक मंत्र नक्कीच पठण करा. किंवा असं बघू नका की ही जागा कोणती आहे किंवा मी कुठे बसून तारक मंत्र पठण करतोय किंवा मला माझ्या देवघराच्या इथं बसूनच तारक मंत्र पठण करायचं, असं नाही. तुम्ही ज्या पण प्रॉब्लेममध्ये आहात आणि जेव्हा तुम्हाला कुठे पण तुम्ही एखाद्या ठिकाणी आहात आणि तिथंच तुम्हाला असं वाटतं सगळं संपले, त्यावेळेला तुम्ही अगदी मनापासून हात जोडा, डोळे बंद करा, फक्त आपल्या स्वामींचा तारक मंत्र पठण करा. कारण स्वामीने एवढं सांगितलं की स्वामी हे फक्त श्रद्धा बघतात आणि किती मनापासून भक्तजन श्रद्धा करतं किंवा किती मनापासून ते त्यांची सेवा करतं, मनापासून त्यांचं नाव घेताना हे स्वामी महाराज बघत असतात. त्यामुळे त्यावेळेला तुम्ही कधी कोणत्या गोष्टींचा विचार न करता फक्त डोळे बंद करा आणि स्वामींचं तारक मंत्र पठण करा किंवा स्वामींचं नामस्मरण करा. बघा तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून नक्कीच स्वामी महाराज बाहेर काढतील आणि तुम्हाला नक्कीच नवीन अशी तुम्हाला जगण्यासाठी आशा मिळून जाईल. मी पण स्वामी भक्त आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात हे मला सर्वांना माहिती आहे. पण तुम्हाला सांगू का, स्वामी महाराजांनी मला प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीमध्ये मदत केलेली आहे. त्यामुळे माझ्या स्वामींवरचा विश्वास हा घट्ट आहे आणि अतूटच आहे. काही वेळेला सुद्धा मला सुद्धा खूप प्रॉब्लेम येतात, जसे तुम्हाला प्रॉब्लेम, जसं मलाही खूप प्रॉब्लेममधून, खूप संकटातून जायला लागतं. पण मी माझ्या स्वामी महाराजांवरचा विश्वास कधीसुद्धा कमी होऊ देत नाही. कारण मला माहीत आहे की मला ह्या संकटामधून दुसरं तिसरं कोणी बाहेर काढू शकत नाही. कारण आपले कोण आणि जवळचे कोण असतात हे आपल्याला वेळ आल्यानंतर, आपल्याला जेव्हा वाईट वेळ येते ना, आपले कोण आणि परके कोण हे जेव्हा आपल्या वाईट वेळ येते ना तेव्हाच समजते. आपल्या घरातली जी माणसं असतात तीच आपल्यासोबत कायम असतात आणि आपले स्वामी असतात. असे बाहेरचे वगैरे कोणीसुद्धा आपल्याला संकट पडल्यावर कधीही कोणी मदत करेल. त्यामुळे कधी तुम्ही कोणाकडून सुद्धा, बाहेरच्यांकडून मदतीची अपेक्षा कधीही करू नका. जर तुम्हाला मदत हवी असेल तर ते आपले स्वामी आहेत आणि स्वामी हेच आपल्याला प्रत्येक संकट बाहेर काढणार आहे. थोडा वेळ लागेल पण तुम्ही स्वामींवरचा विश्वास जो असेल तो कमी होऊन देऊ नका. बघा तुमच्यावर जे पण संकट असेल ते दुसरं तिसरं नाही तर आपले स्वामी बाहेर काढणार आहेत. त्यासाठी स्वामींची सेवा ही कायम स्वामी भक्तांना केलीच पाहिजे. तुम्हाला जसा वेळ मिळेल, जसं शक्य होईल तसं करत जावा. स्वामी महाराज कधीसुद्धा म्हटलेलं नाही की मला तू अशीच माझी सेवा कर किंवा तू तसंच कर किंवा मला हाच नैवेद्य दाखव, तू दिवस रात्र माझ्या आरत्या कर. ते काय म्हणतात, तुला जसा वेळ मिळेल तसा कर, फक्त श्रद्धेनं माझं नामस्मरण कर, श्रद्धेनं माझं नाव घे तू. त्याच्यातच खरी स्वामी सेवा आहे. तुम्हाला काहीच जमत नाही ना धकाधकी जीवनात, तुम्ही जरी स्वामींचं नामस्मरण केलं आणि घरी येऊन जरी आपल्या स्वामींसाठी एक 5-10 मिनटं काढा, आपल्या देवघराच्या इथं बसा आणि स्वामींचं नामस्मरण अगदी 5-10 मिनटं मनापासून करा, ही सुद्धा स्वामी महाराज सेवा नक्कीच स्वीकारतात. आणि तारक मंत्राचं पठण करत जावा. तारक मंत्र हा प्रत्येक आयुष्यामध्ये, प्रत्येक भक्ताच्या जेव्हा संकट त्यावेळेला ते जिद्दीनं पुढे जाण्याची ताकद ह्या तारक मंत्रामध्ये आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत एक मोटिवेशन मला द्यायचं होतं. कारण प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम, संकट आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगते की अशक्य शक्य करतील स्वामी, हे वाक्य कायम लक्षात ठेवा आणि तुमच्या आयुष्यात जी पण गोष्ट अशक्य असेल ती स्वामी सेवेमुळेच शक्य होणार आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत माहिती दिली की श्री स्वामी समर्थ हा मोटिवेशन व्हिडिओ मी माझ्या विचारानुसार बनवलेला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.